पंढरपूर वारी ही एक आध्यात्मिक यात्रा आहे, जिथे 10 लाखाहून अधिक भाविक पंढरपूर मंदिराच्या पदयात्रेत सामील होतात. 29 जून पासून सुरू झाली आहे आणि 17 जुलै 2024 रोजी पंढरपूर येथे समाप्त होईल. उत्कर्ष पर्यावरण वारी या वर्षीच्या वारीमध्ये सामील होत आहे, ज्यामध्ये उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन एक स्वयंसेवी संस्था संपूर्ण मार्गावरील भाविकांना 5 लाख कापडी पिशव्या आणि 2.5 लाख स्टीलच्या पाण्याच्या बाटल्यांचं मोफत वाटप करणार आहे. ही मोहीम उत्कर्ष से नो टू सिंगल यूज प्लास्टिक या मोहिमेचा एक भाग आहे, जी सध्या 5 राज्यांमध्ये सुरू आहे. उत्कर्ष देहू संस्थान, आळंदी संस्थान, सासवड, बारामती, फलटण, इंदापूर आणि पंढरपूर येथे स्टॉल लावत आहे. 29 जून 2024 रोजी उत्कर्षने पंढरपूर वारीच्या भक्तांना 50,000 कापडी पिशव्या आणि 50,000 स्टीलच्या पाण्याच्या बाटल्यांचं वाटप करून महाराष्ट्रातील देहू येथे मोहीम सुरू केली. रेडी का सगळे? रेडी? यस. नमस्कार, मी ॲडव्होकेट दगडू रावसाहेब लोंढे, प्रेसिडेंट अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन. उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन द्वारे उत्कर्ष पर्यावरण वारी 2024 हा उपक्रम राबविला जात आहे. ह्या उत्कर्ष पर्यावरण वारीचा उद्देश हा एकमेव आहे की जे सिंगल यूज प्लास्टिकमुळे होणारं जे प्रदूषण आहे ते वारीमधून जे आहे ते अलिप्त व्हावं आणि त्याच्यासाठी 5 लाख कापडी पिशव्या आणि 2.5 लाख स्टील वॉटर बॉटलचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते आम्ही फ्री ऑफ कॉस्ट वारकऱ्यांमध्ये करत आहोत. 28-29 जूनपासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि ह्याची सांगता जी आहे 17 जुलै 2024ला पंढरपूर येथे होणार आहे आणि पंढरपूरमध्ये 2.5 लाख कापडी पिशव्या आणि 1 लाख स्टील वॉटर बॉटलचं डिस्ट्रीब्युशन आम्ही करणार आहोत. ही आयडिया कशी सुचली होती तुला? 2011-12 पासूनच वारीच्या संकल्पनेमध्ये आम्ही जातीने लक्ष घालत होतो आणि असं आढळून येत होतं की प्लास्टिकचं जे पोल्युशन आहे वारीमध्ये वाढत चाललेलं आहे आणि 2019-20 मध्येच आम्हाला हा प्रोजेक्ट लॉन्च करायचा होता, पण कोविड असल्यामुळे आम्ही त्यावेळेस थोडं त्याला पाठीमागे पॉज केलं आणि 2024 मध्ये आम्ही डिसाईड केली ह्यावेळेस वारीमध्ये जे आहे ते आपल्याला करायचं आहे आणि जे स्टेक होल्डर होते, सपोर्टर होते